तर हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदी त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेली पैनगंगा नदीला पूर आलाय। नदीकाठच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे। शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। शासनाने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे। हिंगोली जिल्ह्यामध्ये काल झालेल्या पावसामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। मी सध्या कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव या शेत शिवारामध्ये आहे। आपण बघू शकता या शेत शिवारामध्ये जे आहे ते गुडघाभर पाणी जे आहे ते सद्यस्थितीला आहे आणि या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी असेल, शेनगाव असेल, औंढा असेल यासारख्या तालुक्यांमध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे। जे कयाधू नदी आहे त्याचबरोबर पैनगंगा नदी आहे, या नदीकाठच्या शेताचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर जे छोटे मोठे ओढे आहेत त्यांना देखील पूर आलेला आहे आणि त्या ओढ्याकाठच्या शेतजमीनसुद्धा पाण्याखाली गेलेल्या आहेत। आपल्यासोबत शेतकरी आहेत। कसा पाऊस होता काल आणि कसं नुकसान झालं तुमचं? फार मोठा पाऊस होता। मागच्या वर्षीची जी परिस्थिती होती तीच याही वर्षी पावसाची होती। जे जसं आपल्याला मेसेज मिळाले शासनाकडनं की बा पाऊस 40 मिलीपेक्षा 100 मिलीपर्यंत जाईल तसाच पाऊस झाला आणि पावसाची परिस्थिती ह्या जागेवर आज आपण जिथं उभे आहेत इथं एक 3 फूट 4 फुटाची रेंज होती पाण्याची हाईट। गेल्या वर्षी सुद्धा तुमच्या भागामध्ये पाऊस झाला होता, संपूर्ण शेती खरडून गेली होती। तत्कालीन पालकमंत्र्यांनी पाहणी करून गेले होते, काय मदत मिळाली होती का? तत्कालीन पालकमंत्र्यांनी जी मदत जाहीर केली नुसती कागदावरच राहिली। कुठलीही मातीची किंवा याचे आम्हाला जे खरडणीचे पैसे होते ते मिळाले नाही आणि एकतर विमा बी मिळत नाही ना। हिंगोली जिल्ह्याला तर विमा कुठलाच भेटला नाही, मागच्या वर्षीचाही नाही आणि या वर्षीचाही नाही। हे नुकसान झाले, आता काय मागणी असणार आहे शेतकरी म्हणून? शेतकऱ्यांना शासनाकडून भरीव अशी मदत व्हायला पाहिजे, कारण त्या मदतीमुळे भरीव मदत जर झाली तर शेतकऱ्यांचं फुल नाही फुलाची पाकळी थोडासा आधार शेतकऱ्यांना होईल। कारण एवढं मोठं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान तर भरून निघणार नाही, परंतु थोडे बुडत्याला काडीचा आधार अशा पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत होऊ शकते। नक्कीच शेतकरी म्हणतायत बुडत्याला काडीचा आधार। जसं आपण पाहतोय या शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि आता या संपूर्ण सोयाबीनचं देखील मोठं नुकसान होत आहे। एकंदरीत बघायला गेलं तर काल झालेल्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेकडो एकर जमीन जी आहे ते पाण्याखाली गेलेली आहे। आता शासनाकडून जे आहे ते शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसानीचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।